ಕರೆ ಇನ್ನೊಂದು ಬರ್ತಾ ಇದೆ. ಹಲೋ, ನಮಸ್ಕಾರ. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार सर कन्नड मराठी दोन्ही येते मॅडम, तुम्हाला जे योग्य ओके वाटेल. ओके ओके थँक्यू सर. सर मला काय म्हणायचं आहे, म्हणजे कॅन्सर कशामुळे होतोय आणि त्याचा म्हणजे उपचार कसा काय? हा, तुम्ही खूप महत्त्वाचा प्रश्न विचारला मॅडम, कारण आपल्याला जर त्याचं कारण समजलं तर आपण त्याचे प्रिकॉशन्स घेऊ शकतो. तर आता सगळ्यात महत्त्वाचं जे आपण बदल करू शकतो अशा काही गोष्टी आहेत. तर त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली जीवनशैली. आपण काय आहार घेतो ते खूप महत्त्वाचं आहे. जंक फूड म्हणजे रेडीमेड फूड किंवा स्टोअर केलेलं जे फूड असतं ते खूप हानिकारक आहे आपल्या शरीराला. ते आपण सेवन करायचं बंद करणं गरजेचं आहे. त्याचसोबत आपल्या आहारामध्ये हिरवे पालेभाज्या असणं खूप महत्त्वाचं आहे आणि फळ खाणं खूप महत्त्वाचं आहे. ह्या दोन खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तिसरं सगळ्यात किंवा मी म्हणेन की किंबहुना सगळ्यात महत्त्वाची जे प्रथम कारण आहे जे कॅन्सर व्हायला आपल्या भागात आणि आपल्या देशात, ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तंबाखू. तंबाखूचं सेवन कोणत्याही माध्यमातून करा. तुम्ही नुसतं मिश्री म्हणून वापरा किंवा पानमध्ये वापरा किंवा गुटखा म्हणून वापरा किंवा स्मोकिंग करा किंवा व्हॉटएव्हर, कोणत्याही माध्यमातून तुम्ही तंबाखूचं सेवन करत असाल तर कॅन्सर व्हायची शक्यता खूप दाट आहे. तर आणि हे खूप कॉमन आहे. आम्ही बघतो 10वीतली शाळेतली मुलं, 11वी 12वीची मुलं, विद्यार्थी सगळे त्यांच्या तोंडात तंबाखू आणि गुटखा हे सगळं असतं. तर हे आपण जर अवेअरनेस क्रिएट करू शकलो की तंबाखूमुळे कॅन्सर होण्याची खूप दाट शक्यता आहे, त्याच्यापासून लांब राहणं गरजेचं आहे, तर निश्चितच त्याचा आपल्याला पॉझिटिव्ह बेनिफिट होईल. आणखीन एक जे मी बघितलेलं आहे, मद्यपान, दारूचं सेवन. सुरुवात म्हणजे एकेकाळी फक्त पुरुषांमध्ये त्याचं सेवन जास्त होतं, पण आजकाल स्त्रियांमध्ये पण तेवढंच प्रमाण वाढलेलं आहे. आणि जर तुम्ही मला पुढचा प्रश्न विचारत असाल की भारतात कुठलं कॅन्सर जास्त कॉमन आहे, तर स्त्रियांमध्ये आजकाल स्तनाचं कॅन्सर खूप कॉमन आहे. आणि त्याला महत्त्वाचं जे कारण आहे, स्त्रियांमध्ये पण अल्कोहोल कन्झम्पशन, मद्यप्राशनचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्यांच्यामध्ये पण स्मोकिंगचं प्रमाण वाढलेलं आहे. तर हे खूप महत्त्वाचं आहे, जे आपण कंट्रोल करू शकतो, जे आपण आपली जीवनशैली बदलून आपण ते कॅन्सरपासून लांब राहू शकतो. आणखीन खूप महत्त्वाचं म्हणजे आपली फिजिकल ॲक्टिव्हिटी. म्हणजे आपण नुसतं ऑफिसमध्ये बसून काम करणे चुकीचं होईल. आपण श्रम करणं खूप महत्त्वाचं आहे. असं सांगितलं जातं की आठवड्यातून 150 मिनिट तुम्ही कोणत्या ना कोणत्या प्रकारचं व्यायाम, वॉकिंग करणं खूप गरजेचं आहे. कारण त्याच्यामुळे तुमचं लठ्ठपणा होण्याचे चान्सेस कमी होतात आणि लठ्ठपणा पण हे एक महत्त्वाचं कारण आहे कॅन्सर होण्यासाठी. याच्या व्यतिरिक्त आणखीन काही कारणं आहेत, ज्याला इंडस्ट्री ड्रिवन किंवा केमिकल्समुळे होऊ शकतं. आणि काही जणांमध्ये अनुवंशिकता असते. आजीला स्तनाचं कॅन्सर आहे, आईला गर्भाशयाच्या पिशवीचं कॅन्सर आहे, त्याच्यानंतर आजोबांना प्रोस्टेटचं कॅन्सर झालं आहे. तर अशा लोकांमध्ये अनुवंशिकता असू शकते. आणखीन काय विचारायचं आहे मॅडम? थँक्यू सो मच मॅडम कॉल केल्याबद्दल, आणि तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील. सरांनी खूप चांगली माहिती दिली. आणि तुम्हालाही असे काही प्रश्न तुमच्या मनामध्ये असतील तर नक्की कॉल करा. नंबर आहे 9019904904. सर, तुम्ही आताच त्या कॉलरनं सांगितलं की ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण सध्या खूप जास्त वाढताना आपल्याला दिसते, तर त्याची प्रमुख कारणं काय असू शकतात? हो, तर एक तर लठ्ठपणा एक आहे. म्हणजे मी सांगितल्याप्रमाणे सिडेंटरी लाईफस्टाईलमुळे लठ्ठपणा वाढत चाललेला आहे, ते एक कारण आहे. आणि भारतात विशेषतः स्त्रियांमध्ये पण मद्यप्राशन आणि स्मोकिंगचं प्रमाण वाढलेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त ब्रेस्ट कॅन्सर हे हार्मोन रिलेटेड कॅन्सर आम्ही म्हणतो. तर पाळी लवकर सुरू होणे आणि पाळी उशिरा बंद होणे, म्हणजे वयाच्या 10व्या वर्षी किंवा 11व्या वर्षी सुरू होणे आणि 50-55व्या वर्षापर्यंत ती पाळी चालू राहणे, ह्या गोष्टीमुळे पण ही गोष्ट आपल्या हातात नाही आहे. आपल्या हातात जे आहे ते लाईफस्टाईल चेंज करणं आणि स्मोकिंग आणि अल्कोहोल बंद करणं हे एक